जय शिवराय मित्रांनो, 22 तारखेच्या संध्याकाळपासून जो बदल होतोय तो अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आहे. काही ठिकाणी 4-4:30ला परवाच्या दिवशी आणि जबरदस्त असं वातावरण ते बनणार आहे. आणि माझी एक विनंती आहे, पहिले 22च्या संध्याकाळी पडलेला पाऊस आणि त्याच्यावरती 2 दिवस चांगला पाऊस पडू द्या, म्हणजे एक तरी दिवस चांगला पाऊस पडू द्या 22चा आणि 23चा. नंतर पेरणीचा निर्णय करा, कारण की अनेक जण पेरणीची घाई करण्यामध्ये आहे, धुरळ पेरणी करण्याच्या तयारीत आहे, तर ती करू नका. आणि तसंही आपल्याकडनं यंदा पेरणीचा सल्ला दिलेला नाहीये. पण ह्या परवाच्या दिवशी, म्हणजे आता फक्त उद्याची 21 तारीखच आडवी आहे, तर ह्या परवाच्या दिवशी 22च्या संध्याकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात आणि विदर्भात हा अनेक भागांना घेणार आहे. आणि त्याच्या दुप्पट जी व्याप्ती आहे ती 23ला आहे. त्यामुळे 2 दिवस त्याला चांगला पडू द्या आणि पेरणीच्या नंतर घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, आज आहे 20 जून. आजच्या 20 तारखेला सुद्धा बऱ्यापैकी बदल तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. फक्त आज मोजके लोकेशन्स आहेत, ज्यामध्ये मराठवाड्यामध्ये काही आहेत, पश्चिम महाराष्ट्रात काही आहे, खानदेशमध्ये बी आहेत आणि विदर्भातही काही तुरळक भाग आज तो सुरुवात करणार आहे. 21लाही संध्याकाळी तीच कंडिशन आहे. पण 22 जून जे आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन करणार आहे. 100% पहिल्या दिवशी व्याप्ती नसते, तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे 22-23चा फुल पाणी होऊ द्या आणि चौथ्या दिवशी पेरणी करा, म्हणजे 24 तारखेला पेरणी करा. तुम्ही 22चा पाऊस जर काही ठिकाणी वळण भरेपर्यंत जर झाला असेल, त्यांनी 23ला निर्णय घेऊ शकता. म्हणजे इतके चांगल्या पद्धतीचं वातावरण हे महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. आता जिल्हे कोणते आहेत, तालुके कोणते आहेत, हे आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण एक उत्कृष्ट प्रमाणात म्हणजे वातावरणाचं हे मराठवाड्याच्या बाबतीत बीड, जालना, त्याचबरोबर इकडे पाहायला आपण गेलो तर अहिल्यानगर क्षेत्र, संभाजीनगर क्षेत्र, जळगाव क्षेत्र, धाराशिव क्षेत्र सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. नांदेड पट्टे, हिंगोलीपर्यंत मजल चांगले आहे. आणि मध्यरात्री 22च्या संध्याकाळी 12 ते 1 वाजता वाशिमपर्यंत, अकोल्यापर्यंत ही खाली यवतमाळपर्यंत मजल आहे. पण इतका मोठा व्याप घेण्यासाठी त्याला 2 दिवस लागतील. त्यामुळे 22च्या संध्याकाळी हा पूर्ण होऊ द्या आणि 23ला सुद्धा पूर्ण त्याची व्याप्ती होऊ द्या. ठीक आहे, एक खूप चांगल्या पद्धतीची गुड न्यूज मागच्या 2-4 दिवसापासून तुमच्यासाठी घेऊन आलोय. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक चांगलं बदल पाहायला मिळते. काही 2-4 जण असतात, त्याच्याकडे मी तर लक्ष देत नाही, पण तुम्ही पण देऊ नका. एक चांगल्या पद्धतीचं वातावरण ह्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रात येतंय, म्हणजे 22च्या संध्याकाळी येते आणि आज त्याच्या 20 जून पासून त्याचा बदल होतोय. एक खूप चांगल्या पद्धतीचा हा शेड्यूल महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा इश्यू एक आहे, तुम्ही विचारताय की हा वातावरण 7-8 दिवस सारखा बसेल का, तर 22ला काही ठिकाणी पडला तर एखादा दिवस गॅप पण घेऊ शकतो, पण येणार आहे. 23ला तर खूप जाग्यावरती पाऊस आहे. जितके सोडलेले भाग असतील त्याच्यामध्ये त्याची व्याप्ती पूर्ण होईल असं वाटतंय त्याच्यामध्ये, पण एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. आणि हे चालणार आहे 4, 5, 6 जुलैपर्यंत. त्यामुळे गुड न्यूज मध्येच गुड न्यूज आहे आणि खूप दिवस चालणार आहे. फक्त पेरणीचा सल्ला का देत नाही, कारण की शासनाने पेरणीचा सल्ला स्वतः आम्ही सांगितल्याशिवाय पेरणी करू नका असं ते शासकीय पत्रामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या निर्णयावरती पेरण्या करा आणि ज्यांना विश्वास आहे त्यांनी करू शकता येणाऱ्या पाऊस पडल्याच्या नंतर. अगोदर कोणालाच सल्ला नाही. धन्यवाद.